आता या देवी का थांबल्या आहेत कळत नाही. आपणच सामोरे जावे म्हणजे झाले. देवी, नारायण नारायण. अगदी योग्य वेळी भेटलात मुनिवर. काय झाले देवी? मुनिवर तुमचे आराध्य श्री विष्णू ना? अर्थात देवी. तुम्ही एवढे भ्रमण करत असता, तुमची आणि त्यांची भेट होत असेल. हो देवी, जिथे नारायण तिथे नारायणी. त्यांचे निवासस्थान कुठे आहे? आज खूपच प्रश्न विचारतायत मुनिवर. त्यांचे अस्तित्व चराचरात आहे देवी. मुनिवर तुमच्याकडे एक काम आहे. नारायण नारायण. आज्ञा असावी देवी. मुनिवर तुम्ही माझे काम कराल असे तुम्ही मला वचन द्यावे. देवी, आपण काम काय आहे हे सांगितलेच नाही. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? नाही, तसे नाही. मुनिवर, तुम्हाला जर वचन द्यायचं नसेल तर मी आज्ञाही देऊ शकते. मला तुमचा रोष ओढवून घ्यायचा नाही. काय आज्ञा आहे? समुद्र मंथनाच्या आख्यानात बानूला अनेक प्रश्न पडतील, तिला शंका येतील, पण त्या शंकेचं निरसन करायचं नाही. तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही, त्याकडे दुर्लक्ष करायचं. परंतु माते, हे कसे शक्य आहे? आख्यानात ते माझे दायित्व असते. मी सांगते तेवढे करावे. परंतु देवांनी विचारले तर मी काय उत्तर द्यावे? तशी वेळच येऊ देऊ नका. येते मी. ही काय लीला आहे देवी? समुद्र मंथनाच्या आख्यानात बानूला अनेक प्रश्न पडतील, तिला शंका येतील, पण त्या शंकेचं निरसन करायचं नाही. श्री म्हाळसा देवींनी मला जे सांगितलं आहे त्यामुळे मला बानूच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं आज देता येणार नाही. ही तर मोठी समस्याच म्हणावी लागेल. माझे हे वागणे कोणाला कळू नये म्हणजे झाले. नारद मुनींना मी जे सांगितले आहे ते त्यांच्या स्मरणात नक्की असेलच, पण बानू त्यांची शिष्य आहे. त्यामुळे आता खरंच ह्या आख्यानात बानूने जर प्रश्न विचारले तर ते काय करणार? मुनिवर, सर्वजण आख्यानाला कधी आरंभ होणार आहे याची वाट पाहत आहेत, तेव्हा आख्यानाला आरंभ करा. होय देवा. काही समस्या तर नाही ना मुनिवर? नारायण नारायण. छे छे, काही समस्या नाही. नारायण नारायण. तर लोक हो, आपण भक्तिभावाने श्रवण करत असलेल्या आख्यानात आपण पाहिले की दुर्वास ऋषींच्या शापामुळे ही सृष्टी श्रीहीन झाली. सर्व सृष्टीवर मोठे संकट आले आणि या संकटापासून या सृष्टीला वाचवण्यासाठी समुद्र मंथन करायचे ठरले. जी गोष्ट आधी कधीही घडली नव्हती ती आता घडणार होती. दोन तत्व एकत्र येणार होती. देव आणि दैत्य एकत्र येऊन मेरू पर्वत आणि वासुकी सर्पाच्या सहाय्याने समुद्र घुसळण्यासाठी सिद्ध झाले होते. हे प्रभू, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व देव इथे एकत्रित झालो आहोत. आजवर कधीही जे घडले नव्हते ते आता घडणार आहे. या समुद्र मंथनाच्या कार्यासाठी आम्ही सर्वजण सिद्ध झालो आहोत. ज्याप्रमाणे सर्व देव ह्या कार्यासाठी आतुर आहेत, त्याचप्रमाणे सर्व दैत्य देखील ह्या कार्यात सिद्ध झाले आहेत. या सृष्टीवर आलेल्या संकटासाठी, या सृष्टीला
पुन्हा जीवन देण्यासाठी आपल्या सर्वांना आपलं स्वत्व पणाला लावावं लागेल. आणि त्यासाठी सगळे तत्पर आहेत. अर्थात, कारण ह्या समुद्र मंथनातून जे काही आमच्या हाती लागणार आहे त्यामुळे दैत्य कुळाला कधीही कोणासमोरही शरण जावं लागणार नाही. बळी, हे कार्य केवळ अमृत मिळवण्यासाठी केलं जातंय असं समजू नकोस. या समुद्र मंथनातून केवळ अमृतच नाही, तर ह्या सृष्टीला अशा अनेक गोष्टी मिळणार आहेत की ज्याची केवळ कल्पना देखील या सृष्टीने केली नसेल. पण प्रभो, तरीही दुर्वास ऋषींच्या शापामुळे लुप्त झालेल्या श्री लक्ष्मी देवींना परत आणणे आम्हाला अत्यंत महत्वाचे वाटते. काय इंद्रा, भविष्यात आमच्या हाती अमृत लागेल म्हणून तू घाबरलास की काय? बली, एकदा हे समुद्र मंथन झाले की देव आणि दानव यांच्यापैकी कोण श्रेष्ठ आहे हे तुला नक्कीच कळेल. देवेंद्र, बळी, आता ह्या कार्याला आपण प्रारंभ करणार आहोत आणि ह्यासाठीच तुम्ही दोघेही एकत्र आला आहात हे विसरू नका. नारायण नारायण. बघता बघता तो क्षण आता जवळ आला होता, ज्या क्षणाची साऱ्या सृष्टीला प्रतीक्षा होती. तो समुद्र मंथनाचा क्षण आता जवळ येणार होता. त्रिमूर्तींसह सर्व देव दानव सर्वजण क्षीरसागरापाशी जमले होते. आता सर्वांना प्रतीक्षा होती ती मेरू पर्वताची. पर असं कसं जमणार? ह्यो डोंगर तथा आणणार कसा? महाराज, नारायण नारायण. जे घडू नये असे वाटत होते तेच घडले. बानूच्या मनात शंका आली आहे हे स्पष्ट आहे. तिला मला त्याविषयी विचारायचं असणार आणि मला मात्र तिच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. पर ह्यो तर लय मोठा डोंगर आहे. ह्यो तथा कसा येणार? आणि श्री विष्णूंनी गरुडावरून मेरू पर्वताला आणून समुद्रात ठेवले. आणि जसे हे घडले तसे सर्वांनी समुद्र मंथनाला प्रारंभ केला. यावेळी मी बानूच्या प्रश्नाला उत्तर न देताही मी तिला पडलेल्या प्रश्नाचं नकळत उत्तर दिलं खरं. परंतु प्रत्येक वेळी असं घडेलच असं नाही. मला जे ठाव व्हावं असं वाटत होतं हे तर मला कळालं, पण महाराजांनी माझ्याकडे ध्यान बी दिलं नाही. असं का? हे श्री विष्णू, आज आपल्यामुळे हे कार्य शक्य झाले. अन्यथा या मेरू पर्वताला इथे आणणे शक्य नव्हते. खरोखरच हा विशाल असा मेरू पर्वतच हे कार्य करू शकतो. पण देवा, अजूनही या कार्याला प्रारंभ होऊ शकत नाही. होय, कारण मेरू पर्वताला घुसळण्यासाठी अजून वासुकी प्रकट झाला नाहीये. वासुकी देखील आता प्रगट झाला आहे. आता या कार्याला प्रारंभ होईल. हे समुद्र मंथनाचे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल अशी आपण आशा करूया. हे प्रभू, या कार्यासाठी मी सिद्ध आहेच, पण माझी एक बाजू अर्थात माझे तोंड ज्या बाजूला असेल त्या बाजूने सतत आग बाहेर येत राहणार. अग्नी, प्रभो, हे तर महत कठीण कार्य आहे. माधवा,
आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. देवांपेक्षा दैत्यांकडे त्या अग्नीला तोंड देण्याची क्षमता आहे, परंतु ते सहजासहजी मान्य करणार नाहीत. आपल्या चातुर्यानं यावर नक्कीच मार्ग निघेल. हे मात्र सत्य आहे. देव त्या अग्नीला सामोरं जाऊच शकणार नाहीत. त्यांच्यात ते बळच नाही. मग आता हे कार्य कसं करणार? हे महादेवा, दैत्य कुळाला अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे. वासुकीची ती बाजू दैत्यांकडे असेल. बळी, जशी तुझी इच्छा. आणि समुद्र मंथन सुरू झाले. त्रैलोक्यात सर्वत्र आनंदाला उधाण आले. सर्वजण आपले बळ पणाला लावून देव आणि दैत्य आपल्या सर्व सामर्थ्यानिशी त्या महाविशाल अशा मेरू पर्वताला मधोमध ठेवून समुद्र घुसळून काढत होते. वासुकी सर्पाने या पर्वताला वेटोळे दिले होते. त्याची एक बाजू देवांकडे आणि एक बाजू दैत्यांकडे. समुद्राच्या तटावरून समोर चाललेल्या समुद्र मंथनाकडे त्रिमूर्ती पाहत होते. हे कार्य सोपे नाही याची त्यांना कल्पना होती. अमृत मिळवण्यासाठी काय काय पणाला लावावे लागणार आहे हे त्यांना ठाऊक होते. आता जसा समुद्र घुसळला जाईल तसे त्यातून अमृत बाहेर येईल याची खात्री आता सर्वांनाच झाली होती. आणि म्हणूनच सर्वजण द्वेषाने हे मंथन करीत होते. पण पण काय मुनिवर, तुम्ही असे आख्यानात मध्येच का थांबलात? नारायण नारायण. कारण देवी, देव आणि दैत्यांना जितके हे कार्य सहज सोपे वाटत होते तितक्या सहजपणे हे होणार नव्हते. म्हणजे मी समजले नाही. म्हणजे देवी, समुद्र मंथनाला सुरुवात झाली खरी, परंतु काही वेळातच अशी परिस्थिती निर्माण झाली की आता हे समुद्र मंथन होणारच नाही असे सर्वांना वाटू लागले. पण असं घडलं तरी काय? समुद्राचे मंथन करत असताना मेरू पर्वत हळूहळू समुद्राच्या तळाशी जाऊ लागला. आता मेरू पर्वत समुद्रात पूर्ण बुडून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराज, जर मेरू पर्वतच समुद्राच्या तळाशी गेला तर समुद्र मंथन होणार कसे? महाराज, माझं म्हणणे तरी ऐकून घ्या की. मुनिवर आज असे का करत आहेत? हो देवा, मगाशी देखील बाणाईने प्रश्न विचारला तेव्हा नारद मुनींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आख्यान सुरूच ठेवलं. नारद मुनींच्या मनात कदाचित असं असावं की आधी आख्यानाची आजच्या दिवसाची कथा सर्वांना सांगावी. पण तसे असते तर नारद मुनींनी बाणाईला तसे सांगितले असते. आज महाराज असं कशापायी करत आहे ती? कोणत्या धर्मसंकटात सापडलो आहे मी? हे सर्व कठीण होत चाललं आहे. मग त्यांच्या या अशा वागण्याचे नेमके प्रयोजन काय असावे? मुनिवर, आख्यानात व्यत्यय नको. सगळे पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. होय देवी. आता जर मेरू पर्वताला समुद्रात बुडण्यापासून वाचवायचे असेल तर काहीतरी करावे लागणार. आणि हे कार्य त्रिमूर्तींशिवाय दुसरे कोणीही करू शकत नव्हते. हे श्री ब्रह्मदेव, हे श्री विष्णू, हे श्री महादेव, आपण पाहता आहात. आपल्या डोळ्या देखत या समुद्र मंथनात हा मेरू पर्वत खाली खाली जात आहे.
हे श्री विष्णू, आता मेरू पर्वतच नसेल तर हे समुद्र मंथन करायचे कसे? हो देवा, आता हे समुद्र मंथन घडणार कसे? या सृष्टीवर येणाऱ्या कोणत्याही संकटापासून या सृष्टीचे संरक्षण करण्याचे दायित्व त्रिमूर्तींवर आहे. या समुद्र मंथनाच्या कार्यासाठी जसे देव आणि दानव यांना एकत्र यावे लागणार आहे, तसेच हे कार्य निर्विघ्नपणे पार पडेल याचे दायित्व त्रिमूर्तींवर आहे. मेरू पर्वताला समुद्राच्या तळापासून वर आणायला हवे आणि पुन्हा मंथन करण्यासाठी समुद्रात आधार द्यायला हवा. त्याशिवाय हे कार्य शक्यच नाही. पण देवी, या इतक्या मोठ्या पर्वताला आधार देणे कसे शक्य आहे? माधवा, वेळ आली आहे या सृष्टीला सावरण्यासाठी तुम्ही अवतार घ्यायची. श्री ब्रह्मदेव, श्री महादेव, मला देखील आता असंच वाटू लागलं आहे की मला ह्या कार्यासाठी अवतार घ्यावा लागेल, नाहीतर हे समुद्र मंथन पार पडणार नाही आणि सृष्टीचा विनाश अटळ आहे. नारायण नारायण. जे घडलं आणि जे घडतंय ते सगळ्यांनाच दिसत होते, आणि त्यातून जर वाचायचे असेल तर आता केवळ आणि केवळ एकच मार्ग दिसत होता, आणि तो म्हणजे माझ्या आराध्यांनी या सृष्टीच्या संरक्षणार्थ अवतार धारण करावा. खरंच हाय हे ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महादेव हाय की म्हणून समदेजण सुखानं जगताय, आणि त्यांचा आशीर्वाद हाय म्हणून हे समद हाय, नाहीतर काय बी नसतं. आता यावर श्री विष्णू करणार तरी काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वजण आता धावा करत होते आणि मेरू पर्वत समुद्राच्या तळाशी जात होता. एक विचारू का महाराज? नारायण नारायण. आता काय करावे? या धर्मसंकटातून कसे बाहेर पडावे? तर भक्तजन हो, आता सर्वजण श्री विष्णू आता या सृष्टीला कसे वाचवणार याचाच विचार करत होते. महाराज, वाईस थांबाजी. देवा, मगा धरणं बघते हाय म्या महाराज असनी काय बाई विचारते हाय, पर ते माझ्याकडे बघत बी नाही, मला ते कळालं नाही, ते मला सांगत बी नाही, माझं काय बी ऐकून घेत नाहीत ते. होय मुनिवर, ही गोष्ट माझ्या आणि सगळ्यांच्याच निदर्शनात आली आहे. तुम्ही बाणाईला तिच्या शंकांना टाळण्याचा प्रयत्न करता आहात. नारायण नारायण. त्याचे काय झाले प्रभो की आख्यानाच्या ओघात त्याकडे लक्षच गेले नाही. नाही मुनिवर, तसं नाही, कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. मुनिवर, तुम्ही असे का करत आहात हे मला ठाऊक नाही, परंतु हे असे करणे अयोग्य आहे. बानूला जे प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरं तिला मिळायलाच हवी. मुनिवर, सांगा, तुम्ही असे का करत आहात? तुमच्या ह्या अशा वागण्यामागे काय प्रयोजन आहे? नारायण नारायण. आता मी हे कसे सांगू की असे करायला मला श्री म्हाळसादेवींनीच सांगितले आहे. मी त्यांना तसे वचनच दिले आहे जणू.